नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। पंचवटीतील टाळकोटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेली। या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह व रिक्षा बाहेर काढण्यात यश आले आहे। गोदावरी नदीला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर आले होते। यावेळी रिक्षा टाळकोटेश्वर मंदिराजवळून जात असताना अचानक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सापडली गेली। क्षणात रिक्षा आणि चालकासह दोघेही नदीच्या पात्रात ओढले गेले। हा सर्व प्रकार घडताना परिसरातील लोकांनी पाहिल्याने त्यांनी मोठी धावपळ उडाली। नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली। या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत रिक्षा चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे। दरम्यान नदी काठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे। मात्र अनेक जण धोका पत्करून नदी काठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत। गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगात असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।